नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण श्री सूक्त या सूक्ताविषयीची धार्मिक माहिती आणि ज्योतिषीय महत्त्व हे थोडक्यात समजून घेणार आहोत. श्री सूक्त ही एक वैदिक प्रार्थना आहे. श्री सूक्ताचे वर्णन हे ऋग्वेदामध्ये आलेले दिसून येत आहे आणि या श्री सूक्तामध्ये लक्ष्मीची स्तुती केलेली आहे. श्री सूक्ताच्या पठणाने किंवा श्रवणाने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे हे माता लक्ष्मीचे प्रभावी असे सूक्त आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने ह्याचे पठण किंवा श्रवण केल्याने ते अधिक प्रभावी बनते आणि त्यामुळे आपल्या मनोकामना सिद्धीस जाण्यास मदत होत असते. श्री याचा अर्थ लक्ष्मी असा आहे आणि म्हणून ह्याचे नाव श्री सूक्त असं आहे. संपूर्ण जगाला आश्रय देणारी ती श्री असे याचे वर्णन आहे. ही आदिशक्ती आहे आणि या लक्ष्मीची विविध म्हणजे 8 रूपे आहेत. ही लक्ष्मीची कोणती 8 रूपे आहेत हे सुद्धा आता समजून घेऊया. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी अशी ह्या लक्ष्मीची 8 नावे आहेत. आणि जीवन जगत असताना लक्ष्मीच्या या 8ही रूपांची आपल्याला गरज पडत असते. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपले जीवन हे अधिकाधिक समृद्ध असावे, ऐश्वर्य संपन्न असावे आणि सर्व प्रकारच्या सुखोपभोगांचा आपल्याला लाभ घेता यावा अशी कामना प्रत्येकाच्या मनामध्ये कुठे ना कुठे रुंजी घालत असते आणि त्यासाठी तो सतत यत्न करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून लक्ष्मीची आराधना करणे हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. कारण धनाची देवी ही लक्ष्मी माता आहे आणि म्हणून सर्व कामना सिद्धीस जाण्यासाठी लक्ष्मीची आराधना ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता हे सूक्त कोणी पठण करावे, कसे करावे हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊया. हे स्तोत्र हे वेदोक्त स्तोत्र आहे आणि संस्कृतमध्ये आहे. ज्यांना संस्कृत लिहिता वाचता येते ते ह्या सूक्ताचे पठण हे करू शकतात. परंतु ज्यांना संस्कृत वाचता येत नाही किंवा ज्यांचे उच्चार हे शुद्ध नाहीत त्यांनी या सूक्ताचे श्रवण करावे. त्याचबरोबर पठण करण्याची जर इच्छा असेल तर एखाद्या जाणकाराकडून ते कसे पठण करावे याची माहिती करून घ्यावी. थोड्याफार प्रयत्नाने या सूक्ताचे पठण करणे हे शक्य देखील होऊ शकते. आता हे पठण कसे करावे हे सुद्धा समजून घेऊयात. श्री सूक्ताचे पठण करण्यासाठी आपले तोंड हे उत्तर दिशेस असावे. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. कुबेर हा धनाचा कोषाध्यक्ष आहे आणि माता लक्ष्मीचा मानसपुत्र आहे. म्हणून श्री सूक्ताचे पठण करण्यासाठी आपले तोंड हे उत्तर दिशेला असावे. आपल्यासमोर देवीची मूर्ती किंवा विष्णू लक्ष्मी यांची एकत्रित मूर्ती किंवा प्रतिमा असावी. कारण लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे आणि लक्ष्मी ही विष्णूंना सोडून कधीही राहत नाही आणि म्हणून विष्णू आणि लक्ष्मी यांचं एकत्रित प्रतिमा असेल तर अतिउत्तम. त्याचबरोबर पूजन करण्यापूर्वी म्हणजे पठण करण्यापूर्वी देवीची पंचोपचार, षोडशोपचार किंवा राजोपचार ही पूजा करावी. देवीसमोर तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर देवीला सुगंधी पुष्पे अर्पण करावी. त्याचबरोबर अत्तर सुद्धा देवीला अर्पण करावे आणि नैवेद्यासाठी पांढरी मिठाई ही अवश्य असावी. आणि एवढी सर्व तयारी करून श्री सूक्ताचे पठण करावे. त्याचबरोबर विशिष्ट कामनेसाठी विधीपूर्वक आणि संकल्पयुक्त जर श्री सूक्ताचे पठण केले तर ते सुद्धा अत्यंत फलदायी असे आहे. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, व्यापारामध्ये बरकत होण्यासाठी, त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी हे स्तोत्र म्हणजे सूक्त हे अत्यंत प्रभावी आहे. विशेषतः नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये, दीपावलीमध्ये, कोजागिरी पौर्णिमा आणि शुक्रवारी हे व्रत केल्यास अत्यंत उत्तम आहे. हे व्रत करताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा थोडक्यात आता समजून घेऊया. हे सूक्त पठण करण्यासाठी आपण आंघोळ केलेली असावी म्हणजे शुचिर्भूत असावे. त्याचबरोबर धूत वस्त्र परिधान केलेले असावे. पारोसे कपडे हे वापरू नये. त्यानंतर मलमूत्र विसर्जनानंतर या सूक्ताचे पठण हे शक्यतो करू नये आणि त्यासाठी सकाळची वेळ ही सर्वश्रेष्ठ वेळ आहे. कुंडलीमध्ये सुद्धा जर अशुभ ग्रहस्थिती असेल तर त्यावर सुद्धा
श्री सूक्ताचे पठण हे उपयुक्त ठरू शकते. ज्यांना आर्थिक गंभीर समस्या आहेत, कर्ज झालेले आहेत, अशांनी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी श्री सूक्ताचे पठण हे अवश्य करावे. लक्ष्मीचे एक नाव हे चंचला सुद्धा आहे. चंचला म्हणजे अस्थिर. लक्ष्मी ही अस्थिर आहे याचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये पदोपदी घेत असतो आणि म्हणूनच या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तिची आराधना करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संकल्पपूर्वक या श्री सूक्ताचे जर पठण केले तर मनोवांछित कामना सुद्धा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी श्री सूक्ताचे पठण हे 16 वेळा सलग करणे हे भाग क्रमप्राप्त आहे. आपली मनोकामना मनामध्ये धरून 16 वेळा श्री सूक्ताचे जर पठण केले तर अशी साधना ही अत्यंत फलदायी सांगितलेली आहे. अशा रीतीने आज आपण श्री सूक्ताविषयीची धार्मिक माहिती आणि ज्योतिषीय महत्त्व हे समजून घेतलेले आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ज्यायोगे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.